सादर करीत आहे DDLJ 2. DDLJ 2 लेखक गीतकार संगीतकार कुमार सावळेकर, संगीत संयोजन आणि गायन Soma.com, नांदी संयोजन आणि गायन श्रीकांत पट्टलकर, अश्विन जावळेकर. मूळ गाण्यासाठी आभार जतीन ललित, उत्तम सिंग आणि सलीम सुलेमान. दिग्दर्शन आविष्कार स्टॅफोर्ड. नृत्य दिग्दर्शन अमिता खासनीस आणि अनिश मोहरा. ध्वनी अनिश मोहरा. प्रकाश उत्सव जावळेकर. नेपथ्य प्रितेश टोटलवार आणि तुषार कोल्हे. वेशभूषा नेहा बापर. रंगमंच सुरक्षा आणि व्यवस्थापन सौरभ अन्वेकर. विशेष आभार नुपूर लेले, विक्रांत पवनीकर आणि अनिरुद्ध कापरेकर. रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आविष्कार स्टॅफोर्ड सहर्ष सादर करीत आहे एक धम्माल विनोदी एकांकिका DDLJ 2. DDLJ 2. सत्य कथा नाट्यच
निर्माण झाला ते राज आणि सिमरन. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राज आणि सिमरन यांचं. हो, तुम्ही कोण? इथे कसे काय आलात? आमचा कार्यक्रम सुरू होतोय. जाऊन बसा प्रेक्षकात. नगरकर याच का होत्या मॅडम? हो याच तर मॅडम, सांगा त्यांना काय ते. नगरकर तुम्ही मोठ तुम्ही सांगा. नका नका नका, काय ते तुम्हीच सांगा. हो नगर म्हणून आमच्या गावकऱ्यांची नक्कल करता काय? माहितीये का आमच्या शेतात गाणं म्हटलं होतं त्यांनी. कोणी? राज आणि सिमरननी. नाही का तुम्ही? त्या दिवसापासून शेतीच्या उत्पन्नापेक्षा ज्यादा पैका पर्यटकांचे फोटो काढून मिळवला आम्ही. हल्ली तर फी देऊन सेल्फी काढता. आम्ही बी सेलमध्ये देतो जोडप्यांना. सिंगल सेल्फी काढला तर कपलचा सेल्फी फ्री. ओ खेडेकर, काय बोलत बसलाय तुम्ही? आपण बोलायला आलोय की धमकी द्यायला आलोय यांना? हो, धमकी कशाबद्दल? नगरकर आपण धमकी बिमकी देत नसतो. बाई तुम्ही म्हटला आपल्या पुढे खरे राजन सिमरन येणार आहे, तो खरं आहे का? हो, अगदी नक्की खरंच येणार आहे ते. तुम्ही बघालच त्यांना. नगरकर झालं बरं समजून नक्की. ओ खेडेकर, कसले घाबरता तुम्ही? थांबा मी सांगतो, बाजूला व्हा तुम्ही. हे बघा मॅडम, पैसे मोजून बायकोला घेऊन आलोय. जर का खरे खरे राज आणि सिमरन दिसले नाही ना, तर DDLJ मध्ये राजला जितका मार पडला होता त्याच्याकडे जास्त मार मला खावा लागेल मॅडम. फक्त राज आणि सिमरनचं चित्र बघण्यासाठी बायकोला मुंबईहून स्वित्झर्लंडला घेऊन गेलो होतो. किती खर्च झाला माहितीये का तुम्हाला? हो नगरकर साहेब, खेडेकर साहेब, काळजी करू नका. नक्की येणार आहेत ते. येणार ना? आलेच आहेत बघू बघा. आम्ही, बघू, बघू. तुम्ही बघालच त्यांना. बघू आम्ही, जाऊन बसा बघतो, तुम्ही. बघतो. क्षमा करा मंडळी इनकन्व्हिनियन्स साठी. तर टाळ्यांच्या गजरात परत एकदा स्वागत करूया राज आणि सिमरन यांचं. राज सिमरन 30th अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं सांगू का, तुम्ही दोघे अजूनही तसेच दिसतात. थँक्यू निवेदिता. थँक्यू सेनोरिटा. इश्श. धन्यवाद निवेदिका बाई. माझं नाव निवेदिका नाही काही, निवेदिता आहे. ता पण का? कारण बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं. क्या बात है निवेदिता. राज सिमरन, तुमच्या युनिक जगावेगळ्या कहाणीनं आम्हा सर्वांना अजूनही भूल घातली. तुम्ही पुढच्या पिढीवर संस्कार केले नव्हे, आपल्या संस्कृतीची, कुटुंब व्यवस्थेतल्या मूल्यांची जाणीव करून दिली. थांबा निवेदिका बाई, थांबा. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. पण आता जे तुम्ही म्हणालात ना, आम्ही धूल घातली, हे एक वाक्य सोडलं ना तर बाकी काही खरं नाहीये. असं का म्हटलं? अगं निवेदिता, अगदी कालपर्यंत आम्ही असं बोललो नसतो, पण आज आम्हाला नवीन धडा मिळाला. आमची गोष्ट काही जगावेगळी नव्हती आणि यात कुठल्याही संस्कृतीचं किंवा संस्काराचं पालन केलेलं नव्हतं. काय म्हणता? सांगतो काय घडलं ते सविस्तरपणे सांगतो. तुम्ही या, बसा. बरं. या. तर झालं असं,
सिमरन, अगं ये सिमरन, लवकर बाहेर ये. राज आलास लागला तर आमचं रिझन अरे ते मला काय माहिती. छान मग कशाला एवढा घाई घाईनं बोललास अगं एक गंमत तर आहे. काय झालं अगं मी दुकान बंद करतच होतो तेवढ्यात एक गाडी आली समोर. 4-5 मुली होत्या तिच्यात. मी शटर खाली करतच होतो तेवढ्यात एक मुलगी माझ्याकडे धावत धावत आली आणि मला म्हणायला लागली, काका डोकं दुखतंय जरा औषधाच्या गोळ्या विकत देऊ शका शेवटी ना एक भारतीय माणूसच आपली मदत करू शकेल असं म्हणाले ना ती अजिबात नाही. मग काय काका तुम्ही अगदी शाहरुख खान सारखे दिसता असं म्हणाले की काय अजिबात नाही ग. मग काय सरळ तुझी देखा तो जाना सनम म्हणाले का अजिबात नाही. ठीक आहे तुझी वाचा अगं ती मुलगी मला म्हणाली, काका मला वाचवा अगदी बरोबर. ती मुलगी मला म्हणाली, आमची पार्टी आहे, आम्हाला जरा ड्रिंक्स घेऊ द्या ना. मी माझ्या मैत्रिणीची पैज लावलीये की तुम्हाला पटवेल. जास्त उरळून जाऊ नको तिला फक्त घ्यायची होती अरे ती आपल्या राहुलच्या वयाची आहे. अरे म्हणूनच म्हणते मी तू काय झालं ते ऐक ना. तू दुकान उघडून घेऊ दिलं तिला तिचं सामान दुसरं काय अजिबात. तुझी बात मी तिला म्हंटल काय माहितीये का, DDL चे बघितलंयस का. आणि ती म्हणाली तू सांग ती म्हणाली हो हो. म्हणूनच ठरवलं तुम्हाला सरळ सांगायचं, पार्टी आहे ड्रिंक्स द्या. पण मी पण म्हटलं तिला देईन तुला, पण एका अटीवर. राहुल आला वाटतं. हा. आधी तिचा त्याला सांग. हा राहुल आलास किती उशीर काय रे, लागला का विसर. काय रे काय झालं अरे घाबरू नकोस. तुला माहित नाही का, नापास होण्याची मोठी परंपरा आहे आपली. मी, माझे वडील, माझे आजोबा. हो माहिती आहे, पण मी ती मोडली आहे. म्हणजे तू पास झालास, तू मास्टर झालास. हो मी झालो पास. अरे बापरे, हो बाजूला. अभिनंदन अभिनंदन हा अभिनंदन. राज आता हा पास जरी झाला ना तरी मी याला युरोप ट्रिपला पाठवणार आहे यारे तुझ्या कुलाची परंपरा मोडली तरी मी तुझं ऐकणार नाही आई मला नाही ना जायचं युरोपात. का रे अरे याला युरोपात पाठवण्याबद्दल आपण नंतर बोलू. सिमरन, तुला आठवतंय का, हा येण्याआधी मी काय बोलत होतो ते. हो तू मुलींबद्दल बोलत होता अरे मी त्यांना एक अट घातली होती काय की पार्टी आमच्या घरी करायची आणि त्यात राहुलला सामील करून घ्यायचं. धन्य आणि तर तयार झाला अरे मग काय, हे बघा त्या तयार असते तर मी नाही अजिबात काय. आलेच बघ त्या. सिमरन चल आपण जरासं घुमू मैं करून येऊया. यांना करून एक पार्टी, तुला मस्त जेवायला नेतो बाहेर. ए, ये. हाय अंकल, हे तुमच्यासाठी. वाव, किती छान झाड आहे तुमचं नाही का? अरे, स्वीटची बेल पण आहे तुमच्याकडे बा. हा 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 ओ, हाय आईसू. थांबा थांबा, मी ओळख करून देतो हा. हा आमचा राहुल. नाम तो सुना होगा. नाही, नो. नाही. बरं बरं बरं, ही माझी सिमरन. आणि आणि बरं का, ही अजून एक सिमरन. अरे वा तुझं नाव सिमी म्हणजे सिमरन छे छे, माझं नाव सिमरन नाहीये, सीमा आहे. मीच त्याचं सिम्मी केलं. अगं पण सिम्मी, तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या. आहेत की बाहेरच. बाबाशी तसं मला दुकानात एकटीला पाठवलं, इथे पण एकटीलाच धाडलं. धाडलं वा, एकदम धाडसी आहे सर. हो आहेच. अगं त्यांना आत बोला हो, हो हो, बोलो 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 त्यांना. Come on girls, party is on. Oh, uncle, lights होते तिथे? हा हा, ठेव ठेव ठेवा ठेवा. मी ओळख करून देणार मैत्रिणीची. ही अंजली. ही पूजा. आणि ती तानी.
बोलतो, तो गातो, गिटार पण वाजवतो, पण डान्स करत नाही. काय राहुल डान्स करत नाही? राहुल नाच नहीं सकता? आम्ही शिकू. येस प्लीज. नो 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 मुलींनो, तुम्ही येणार होते हे माहित नव्हतं. या राहुलला आवडतं म्हणून मी फक्त दाल चावल केला. अरे काही काळजी करू नका. बघा, आज राहुलचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो पास सुद्धा झाला. अरे चांगलं कापा त्याला. अरे खा पिझ्झा आणि पिझ्झा बरोबर. आई मला पण येऊ दे ना तुमच्या सोबत. मुकाट्याने घरी थांब. बाय गर्ल्स. बाय राहुल. बाय अंशू. बाय. आई बाबा यश तक्रीतच ना राहुल. मी दाल चावल आणतो आपल्यासाठी. अरे कुठे चाललास? दाल चावल काय आहे ते? कहाँ हूँ मी कुठे आहे? काय प्रश्न विचारतोस रे? स्वतःच्याच घरी आहेस. तू काय अजून इथे करते? छान, हा प्रश्न मला विचारतोस मेल्या. हा? म्हणजे मेल्यासारखा पडला होतास. मला काळजी वाटायला लागली तुझी म्हणून थांबले तुझ्यासाठी. मग माझे आई बाबा कुठे आहे? आहेत झोपलेत. ते आले तेव्हा तू शुद्धीवरती नव्हतास म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही झोपा, मी थांबतो तुझ्याजवळ. आणि तुझ्या मैत्रिणी? त्या गेल्या युरोपला. त्यांची ट्रेन होती सकाळी लंडनहून. म्हणजे तू तुझी युरोप ट्रिप सोडून दिलीस आणि माझ्यासाठी इथे थांबलीस? हो. खरंच माझ्यासाठी इथे थांबलीस? हो, तुझ्यासाठी. अभी तो यही था भी
प्रेम हे राज राहत नाही. आणि लग्न हे रद्द करून केलं जात नाही. आणि तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत नाही. DDLJ साफ चूक आहे असं तुमचं ठाम मत आहे. म्हणजे आम्ही चूक? आमची गोष्ट खरी नाही. तुम्ही त्यांच्याशी बोला ना, मग लक्षात येईल तुमच्या. पण सिम्मी, मी तुझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायला तयार आहे हं? आणि मी हिच्या बाबांना भेटायला तयार आहे. राहुल पळू नकोस. सिमरन सिम्मी तुझ्या वडिलांना फोन लाव. सांग आम्हाला भेटायचंय त्यांना. पॉप्स अमेरिकेत गेले ते बिझनेस साठी. खरं की काय? राज ही सिम्मी हवं तेव्हा DDLJ च्या गोष्टीप्रमाणे वागत असते. नाही असं हे राहुल थांबा, बघ कोण मी आहे. बघतो. हा हे सिमरन असं नसेल काही. नमस्कार. कोण पाहिजे? सीमा आहे का? सीमा पॉप्स तुम्ही इथे आणि कशाला? सीमाचे उडे लागले वाटतं. थांब. अरे सीमा तुझे वडील का? माझे वडील. अरे या या. आत या. आला तर या. बसला बसा. हा बसा बसा. अगं बघत काय बसली पाणी आहे. इथे हा दे त्याला पाणी दे. अरे थांबा. काय मग कसा झाला तुमचा प्रवास अमेरिकेचा? अमेरिका हो आपला अमेरिकेतला बिझनेस आहे ना, तुम्ही तिकडे गेला होतात ना अमेरिकेत. बरं तुम्ही इथे कसे आला? माका सीमाचे मैत्रिणी बोलले ता हयच राहुला. राहुला हा हरवला. छे तुमची मुलगी काय हरवली वगैरे नाही, ती इथेच आहे. व राहुला वेगळा हरवला वेगळा, समजला? नाही अरे ही कोणती भाषा आहे? मालवणी. मराठीतलीच एक बोली आहे बरं का. पॉप्स मालवणीत बोलतात. रागावली की जरा जास्तच. मग ते काय रागवले? हो पॉप्स, तुम्ही का रागावलात? तुझे मैत्रिणी माका सांगूक लागले की तू का DDLJ चे राज आणि सिमरन गावले. हो. ते असं म्हणतायत, माझ्या मैत्रिणींनी त्यांना असं सांगितलं मला DDLJ चे राज आणि सिमरन भेटले. हेच ते पॉप्स. अरे नमस्कार. माका तुमची स्टोरीज पटणार नाही का हो? पहिला माका सांगा. सांगतो तुम्हाला सगळं सांगतो, पण तुम्ही कृपया शुद्ध मराठीतून बोला तर आम्हाला कळेल. अरे म्हणजे माझी भाषा काय बेशुद्ध असा? मेल्यानो शुद्ध तुमची गेली असा. प्लीज मराठीतून सांगा ना, तुम्हाला त्यांची स्टोरी का पडत नाही ते. सांगते हा. आता कोण सांगते? अरे म्हणजे तेच सांगतात. पॉप्स सांगा प्लीज कंटिन्यू. मला सांगा, कुलजीत जर चांगला मुलगा निघाला असता, कुलजीत जर चांगला मुलगा निघाला असता तर सिमरनचं लग्न झालं असतं ना त्याच्याशी. मग हा राज काहीतरी करू शकला असता काय? मग DDLJ चा झाला असता हम दिल दे चुके सनम. आणि हा राज करत राहिला असता मान ना मान मैं तेरा सलमान, मान ना मान मैं तेरा सलमान. अरे पण आपली संस्कृती नाही का आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन लग्न करण्याची? पुन्हा ताच. अरे कुलजीत जर पाया पडलो असतो हे का घेऊन तर तू कुल राहून असतास काय रे? कुल हलवणार. आता हे कसं? अहो अंकल, कुल राहणार म्हणतायत ते. राहणार म्हणजे राहणार. ते असं म्हणतायत. कुलजीत जर अंटीना घेऊन पाया पडला असता तर तुम्ही कुल राहिला असतात का? छे मुळीच नाही. अरे पण राहुल तर चांगला मुलगा आहे, मग कशाला यांनी पळून जायचं? माका चुकीचो संदेश नाही देऊचो असा म्हणा, समजला? हा चल बस सीमा, आपण घराकडे जाऊया. चला अरे थांबा. मी काय म्हणतो, ही लस येवा. आई तू पण इथे आलीस? आले तुझ्या पॉप्सच्या मागे. तू? आपण भेटलोय का पूर्वी? हो, मी यांची बायको आणि सीमाची आई. माझं नाव प्रीती. ही कुलजीतची बहीण. तुम्ही लग्न करणार म्हणून सांगून फसवलास ना ता. अरे तो गोंधळ माझ्या वडिलांनी घातला होता आणि मी माफीही मागितली होती हिची. आणि वर आपली कहाणी जगात सांगून गेलास. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे म्हणा. पॉप्स मराठी प्लीज. सांगताय एकतर पिक्चर मध्ये होता एकच हिरो, दिलवाले झाले कसे दिलवाला म्हणू भया. आई तूच काहीतरी कर ना. पॉप्स मला पळून जाऊन लग्न
पण सिम्मी मी पळून जाऊन लग्न करायला तयार म्हणलेच की हा? अरे वा शाबास. सीमा नाव काय? राहुल राहुल पळून जाणार नाही. राहुल भाग नाही सकता. तुला मी कोणत्या तोंडाने बोलावा हेच कळत नाही, पण तूच सांगले या दोघांना काहीतरी. सिमरन, दिलवाली दुल्हनिया ले जाएंगे मध्ये गोड हसणं नाहीतर मुळू मुळू रडणं सोडून मला काही काम नव्हतं. आणि आता हसावं की रडावं हेच कळत नाही मला. थांबा थांबा. मी तेव्हाही म्हटलं होतं घरच्यांची संमती असल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि आताही पॉप आणि प्रीती तुमची मान्यता नसेल ना. तू सांग, मी बसतोय जरा बघतोय यांच्याकडे. हा? सांग. सांगते, तुम्हाला माझं हृदय दुखवण्यापेक्षा जास्त काळजी होती ती आपली गोष्ट जगावेगळी कशी असेल याची. आज 30 वर्षांनी सुद्धा लोक म्हणतील राज आणि सिमरननं पळून जाऊन लग्न केलं नाही. हो ना? हो. आणि कुठल्या गाण्यावर नाचलो आपण? मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. बरोबर? बरोबर बरोबर आहे प्रीती, तुझं अगदी बरोबर आहे. पण त्याचा इथे काय संबंध आहे? मी सांगते कसा संबंध आहे ते. सिमरनच्या वडिलांनी सिमरनचा हात सोडून दिला. सिमरन पळत गेली. तू तिला ट्रेनमध्ये खेचून घेतलंस. राज, सिमरन आणि राजचे वडील ट्रेनमध्ये बसले आणि पळून गेले. बरोबर? अरे पण सिमरनच्या वडिलांची मान्यता मिळाल्यामुळेच ना. राज पुन्हा तेच. सिमरनच्या वडिलांनी जा सिमरन असं म्हणून तिला पळून जायला दिलं. ये राज, तुझं माझ्या मुलीशी लग्न लावून देतो असं म्हणून बोलावलं नाही तुला. सिनेमात लग्न सुद्धा दाखवलं नाही. अर्थात ही गोष्ट जगावेगळी नाही. आणि डोली सजा के रखणं वगैरे काय? डोली तर उठलीच नाही. बरोबर. साधे आई वडिलांचा आशीर्वाद घेतली. नाहीतर काय? करावण्य. अरे पण मी कधी म्हंटल माझी स्टोरी युनिक आहे असं? अहो बाबा, पण जग म्हणतंय. मी तर लहानपणापासून ऐकत आलोय. आज शिवाय तुमचा जंगी सत्कार समारंभ आहेच की. हा? शाबास. आज 30 वर्षांनी एवढं कौतुक कशासाठी? काय नाही, चल बस सीमा, आपण घराकडे अरे जाऊ. अरे चला, अरे चला. अरे थांबा थांबा थांबा. तुम्हीही तीच चूक करताय. कोणती चूक? माझी स्टोरी पळून जायची होती असं तूच सांगितलंस ना. मग आज जर राहुल आणि सिम्मी पळाले तर ही कहाणी पण पुन्हा डीडीएलचेच होणार. हो, राज बोलण्यात तरबेज असा तुका फसवतो लो प्रीती. मी सांगतोय हो, फसवता. नाही हा, तो बरोबर बोलतोय. तुम्ही अरे फसवता. आम्ही नाही तुम्ही फसवत. फसवता. नाही फसवता. अरे नाही फसवत आहे. तुम्ही फसवता. नाही फसवत आहे. औषध खो तुझ्या. हो शिव्या तर नका देऊ ना. बरे, आता औषध गहू ही काय शिवी झाली? मग काय? औस ही असा ना आई राहुलची तशी. औस म्हणजे आई, घो म्हणजे नवरो. औशीचो घो म्हणजे आईचो नवरो. अरे बॉस पण इकडे काही असू दे. काही अरे असू अरे दे. अरे 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 थांबा. आईचं नवरो करताय. राहुल आहे कुठे? राहुल? आपली सीमा. राहुल? आपली सीमा पण नाहीये. गेले, पळाले. माका माहिती होता. आता कळतं तुका माझी पोरं पळून जातली. माका माहिती होता. चल मग आपण पण जाऊया. चला. निवेदिता, कळलं ना आता? आम्ही जगावर संस्कार केले, मूल्यांची जाणीव करून दिली. असं काही नाहीये ना. हो, हे काय चालू आहे? नवी पिढी बिघडली कशी? अहो तुम्ही आम्हाला का दाखवताय? अरे मी खरं ते सांगतोय. ते काय सांगणार नाही आता. पैसे परत द्या मॅडम. अहो काय पैसे पैसे, इथे विषय काय तुमचा आपल्या पैसे पैसे सारखं? अहो आम्हाला पैसे नको आहेत. निवेदिता, पैसे बुडणार नाही, ते माझ्याकडे जाते. पण एक खरं सांगू का, पॉप्स आणि प्रीती बरोबर बोलले होते. लोकांना स्टोरी वेगळी वाटणं महत्वाचं, पण संस्कार
चालीरीती कधीही अर्धवट असता कामा नयेत. क्या बात है राज. आज 30 वर्षांनी तुमच्याकडून हे ऐकलं आणि पटलंही. धन्यवाद निवेदिता. पण राज, हा सिमरन, हा कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट होतोय ना? हो, राहुल आणि सिप्पी बघायला हवे होते रे. तुम्ही दोघे आमच्या कार्यक्रमात आला. तुमच्यातल्या या बदलाची आम्हाला जाणीव करून दिली त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. पण आता आम्ही या कार्यक्रमात एक बदल केला आहे. बदल? हो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? आम्हाला? तुम्ही बघायलाच या. आणि तुम्हीही बसा. हवा तर काढा सेल्फी त्यांच्यासोबत. थँक्यू मॅडम. पैसे फक्त घेऊ नका नाही, नाही, त्यांच्याकडून. पैसे काय नाही. आणि माझ्याकडूनही पैसे काढून मागू नका. पैसे नको मॅडम. हं. चंदनगर घ्या पटकन थोडं आवरा. खेळते जागा केलं तुला. खेळते बरोबर काढा. हो हो या. बघा सगळेजण आले पाहिजे. मॅडम थोडं हसाल बरं. अरे वा साहेबांना पण घे, साहेबांना पण वा, घे. झकास. या, मस्त. या, 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 या की. हे बघा. राहुल? हेच ते surprise. राहुल आणि सिमी, पॉप्स आणि प्रीती पण. आता ह्यांका आशीर्वाद देवा आणि करा कबूल की ह्यांची डोली उठतली. हा हा, ठीक आहे, ठीक आहे. सीमा, राहुल, वाट कसली बघताय? आई बाबांच्या आधी पाया पडा बरं. चला. हा, हा, हा. निवेदिता, हे सगळं घडलं कसं? ते तुम्ही पॉप्स आणि प्रीतींनाच विचारा. मी म्हटला होता ना माका पुन्हा चुकीचो संदेश नाही देवचो होतो म्हणान. मराठी प्लीज. सांगतो, मराठीतून सांगतो शुद्ध. मला माहिती होतं की तू फसवत नव्हतास, पण पळून जाऊन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असं झाल्यावर परत येऊन दिलवाले दुल्हनिया ले आएंगे असं पण व्हायला हवं ना. मला दोन्ही गोष्टी तुला दाखवायच्या होत्या, समजला? थोडक्यात काय, निवेदिता, राज, सिमरन, छोट्या छोट्या देशात अशा मोठ्या मोठ्या गोष्टी होतच असतात. बोले तो DDLJ2 की जय. निवेदिता नेहा बापट, नगरकर प्रीतेश कोटलकर, खेडेकर तुषार फुल, राज संतोष दुधोळे, सिमरन कोमल दुधोळे, राहुल कृष्णा मोरे, सीमा शिवानी पांडे, अंजली श्रावणी अंबेकर, पूजा तेजस्वी कोल्हे, तानी सानवी रावत, पॉप्स कुमार जावडेकर आणि प्रीती विशाखा जावडेकर. विशेष प्रोत्साहन डॉक्टर अनुपमा श्रेष्ठी आणि आविष्कार नाट्यकेंद्र. आविष्कार स्टॅफोर्ड प्रस्तुत DDLJ2.